नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू झालंय। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर प्रहारचं आंदोलन सुरू आहे। गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी 2 तासांपासून आपण पाहतो की गेल्या 2 तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि कृषीचं काम रोजगार हमी योजनेअंतर्गत झालं पाहिजे, अशा अनेक मागण्या आहेत ज्यासाठी चक्का जाम आंदोलन सुरू आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आज चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। आपण सध्या आहोत नांदेड ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर। आपण पाहू शकतो की बच्चू कडू यांनी चक्का जाम आंदोलनाचं आवाहन केलं होतं आणि त्यांच्या या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचं या ठिकाणी चित्र आपण पाहू शकतो की हा राष्ट्रीय महामार्ग आहे नांदेड ते नागपूर। या महामार्गावर तब्बल 1 तासापासून या शेतकऱ्यांनी हा महामार्ग रोखून धरलेला आहे। त्यामुळे या महामार्गावर प्रचंड अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर जे मागण्या आहेत ते मागण्या बच्चू कडू यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे। मागण्या सातत्याने ते लावून धरत आहेत, परंतु त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे त्यांनी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता। याच महामार्गावर आपण दुसऱ्या बाजूने बघू शकतो की प्रचंड असं रांगा दुसऱ्या बाजूने देखील वाहनांच्या लागलेल्या या ठिकाणी आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर तासभरापासून हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरलेला आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।